पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहिल झरकर यांनी आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्या हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांवर हद्दपार कारवाई करण्याचे निर्देश दिले। या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे सूरज प्रकाश बरियेकर राहणार संत रविदास वार्ड तिरोडा, नितीन मोहन देशमुख राहणार लाखेगाव, निलेश सुभाष कराडे राहणार काचेवाणी, अखिल रहीम खान पठाण राहणार संत रविदास वार्ड तिरोडा हे तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार दारू विक्रीचे व जुगाराचे गुन्हे करत होते। त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा काहीही परिणाम होत नव्हता, म्हणून तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी उपरोक्त अवैध धंदे करणारे यांना गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले होते। ते प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा पूजा गायकवाड यांनी मंजूर केलेत। जाब देणारा सूरज प्रकाश बरियेकर राहणार संत रविदास वार्ड तिरोडा, नितीन मोहन देशमुख राहणार लखेगाव तालुका तिरोडा, निलेश सुभाष कराडे राहणार काचेवाणी तालुका तिरोडा, अखिल रहीम खान पठाण राहणार संत रविदास वार्ड यांना नोटीस तामील केले। दिनांक 30 पासून दिवसांपर्यंत 30 गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। सर्व जाब देणार यांना नोटीस तामील करून त्या सर्वांना भंडारा जिल्ह्यात त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी राहणार असल्याचे कळविले। पोलीस स्टेशन अंतर्गत स्टाफसह रवाना केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।